मला लय रंग दाखवले 4 वर्षात. सोड. हाय दोस्तों, हाय हेलो, आई एम सैम, आई एम पूजा. बुड्ढा बोलेगा नहीं बोलेगा. भावांनो, करूया आजचा दिवस चालू. चला. माझा चार्जर कुठे? तुझा कुठला चार्जर ग? तुझा कुठला चार्जर? माझ्या फोनचा माझा. तुम्हाला तो भेटलाय ना नवीन, त्याचा तुमच्या फोनला लागतो ना, मग हा माझा ॲडॅप्टर. ॲडॅप्टर एकच आहे, वायर तुझी फक्त. तो ॲडॅप्टर माझा आहे, समजलं? कुठला? माझा म्हणजे माझा. ही कसली जबरदस्ती. माझ्या मोबाईलचं चार्जर आहे आणि घेऊन फिरतीच आहे इकडं गावभर. आणि ह्याच्यासोबत काही चार्जर भेटत नसतो. रे शिवांश, ऐ ऐ नटून झालं काय? चालला रिमोट घ्यायला. ऐकलं का? लकडी की काठी ते गाणं म्हणत होतं. हात बघा कसा वर करतोय सुटण्यासाठी. लय कळायला लागले याला, लय कळायला लागले. बघा ना गपटी, योग जगन्नाथ महाप्रभू. मला पण आवडायला लागले ते कार्टून. आता 2-3 दिवस पावसाने दाखवले त्याची रंग, आणि आता अजिबात पाऊस नाही. 2 दिवस तुमच्यासारखे का? मी काय रंग दाखवले? तुम्ही मला लय रंग दाखवले 4 वर्षात. अजून आयुष्य जायचंय. किती रंग दाखवता? रंग हे दाखवण्यासाठीच असतात. लपून ठेवले तर रंगाचा काय उपयोग आहे सुद्धा टाइम लावत असेल रंग बदलायला. इतका फास्ट रंग बदलतो तुमचा. त्याला कला म्हणतात. कोणालाही जमत नसते ती कला. अरे अरे घरात आतमध्ये गाडी आहे, त्याचं स्टेअरिंग फिरव. इथं काय आलंय सायकलीचं स्टेअरिंग. चल उठ चल. हे उठत नाही तर तुझं तू घेऊन ये आतमध्ये त्याला. मला जमत नाही, मला काम आहे बघ. जमायला लागली पोराला सायकल. सगळे म्हणून येतं कशाला घेतली त्याला सायकल, चालवतं पण येईना. म्हणजे अजून पण तशी चालवता येतच नाही नीट. म्हणजे तो शिकलेला नाही अजून. अहो शिवांश, इथं पाय ठेव, इथं पाय ठेवायचा. त्याचे पाय पुरत नाहीत अजून, त्यामुळे जमत नाही. नाहीतर थोड्या दिवसांनी जमल अजून. बसायचं तरी कळतंय. आधी घेतली तेव्हा बसायचं पण कळत नव्हतं. ऐ पण बरोबरच म्हणत होती मम्मी. काय विषय, आता ती घेतली ना मी लवकर, पहिल्याच वाढदिवसाला घेतली. ती आतापर्यंत खराब पण झाली. म्हणजे खराब नाही झाली, लावायचं चुकले. आता हे हँडल आहे ना, ते नीट फिरत नाही. नीट लावलेलं नाही. म्हणजे ते तिकडं घेतली होती ना गावाकडं, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर केली होती. इकडं आणताना ती खोलली होती, तर नीट आता बसली नाही. त्यामुळे प्रॉब्लेम आला. लेटच घ्यायला पाहिजे होती. आता त्याला शिकतोय, हळूहळू शिकल. आहे का, त्याला कळते. अरे हे असलं तू हातात घ्यायचं, तुझं कामच आहे का हे? सोड सोड. त्याच्यासोबत खेळायचं आता त्याला. ये इकडं. खा हे खा आणि खेळ. एअरबेंडरचा नवीन सिरीज आली, आपलं नवीन एपिसोड. त्यामुळे मी माझं बसताना इथं हलवलंय. इथं काम करत करत. ए शिवांश, काय पण खेळायला मागत जाऊ नको. चल तिकडं. काय पण खेळायला पाहिजे याला. यही तो सही वक्त है। अरे मेरे साथ दोनों महिला काय बोलते घास खातोय. येतो इकडे त्रास द्यायला. पण नाही
काम तर माझं चालू आहे अजून. ब्रेक व्हायला 5 मिनटं उरलेत. तसं मी आज लवकरच जेवणार होतो, पण काय कामाच्या नात्यात जेवायलाच भेटलं नाही. आणि आपल्या या शेटनी कार्यक्रम केला होता, तर त्याची साफसफाई करण्यामध्ये थोडासा टाईम चालला आहे. ती वेबसाईट चेक करत होतो बालाजीची. प्लॅन होता माझा, पण सप्टेंबरपर्यंत फुल बुकिंग आहे. मला वाटत होतं एखादा महिना आधी बुकिंग केलं तरी चालतं, म्हणजे असं वाटत होतं, लक्षात नव्हतं म्हणजे माझ्या. 3 महिने आधी करावं लागतं. 3 महिने आधी करावं लागतं. तर हा प्लॅन आपला फिक्स केलेला आहे. तर म्हणून मी त्या टेन्शनमध्ये जेवायला घेतलेलं आहे. गवाराची भाजी आणि चपाती. नाही, मला टेन्शनमध्ये जास्त खायला लागते. नवीनच ऐकलं, तुम्हाला कधी खायला लागत नाही, सारखंच लागतं. हिचं काहीतरी तिसरंच असतो, काहीतरी कॅमेरा समोर. हां हां. हाय दोस्तों, हेलो, आई एम सैम, आई एम पूजा. बुड्ढा बोलेगा नहीं बोलेगा. हे जे आहे ना सिरीज, हे ह्याच्यामध्ये तसं म्हणतात, गुड्डा बोलेगा गुड्डा नाही बोलेगा. त्यांची नकल करते. ठीक आहे, मी जेवण करून घेतो, बोलूया आपण नंतर. आता हे ना शिवांसाठीच घेतलं होतं बरं का आम्ही. तो लहान होता तेव्हा, आणि हे पहिल्यांदा काढलं होतं त्याच्यासमोर. मला आत्ता सापडलं. आता घाबरते बघा किती. हां, घाबरते बघा आता कसं. डोळे बघा ते. इकडे बॉल, इकडे आण, इकडे घेऊन ये. हाताने घेऊन ये, हाताने. फुटबॉल नाही बाळा, तो बास्केटबॉल आहे. असं काय बघतोय त्याच्याकडं. ऐ, काम धंदे सगळे उरकलेले आहेत. नवीन आपला जो धंदा चालू केला आहे तो चालू आहे आता, व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग करते मी. आज जरा टायमिंगमध्ये 4:30 वाजले, म्हणजे आजची व्हिडिओ मला 6 वाजेपर्यंत टाकता येईल. गरम होते, पाऊस गेला त्यामुळे आता गरम व्हायला लागले. मला आता व्हिडिओ बनवायची, त्यामुळे मी टी-शर्ट घालतो.